तर मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचं फिटिंग कसं करायचं परफेक्ट पद्धतीने ते बघणार आहोत. तर बघा, त्यासाठी आपण इथे संपूर्ण ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे. बघा, सर्वात आधी आपण सरळ बाजूनेच आपण पाव इंच शिलाई मारून घ्यायची आहे. बघा, अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने पाव इंच जर दोन सरळ बाजूकडून शिलाई मारून घेतल्यानंतर आपल्या ब्लाऊजचं जे आतल्या बाजूने जे फिनिशिंग आहे तो खूप परफेक्ट असं येत असतं. बघा, आणि इथे हे जे मुंड्यातील जोड आहे ते शिलाईचं कापड आहे ते आपण बाहीच्या साईडला करायचं आहे, जेणेकरून आतल्या साईडने सुद्धा आपलं ब्लाऊजचं फिनिशिंग असं खूप छान असं दिसत असतं. तर बघा, तर आता इथे आपण शिलाई मारून झालेली आहे. आता आपण बाहीला बघा उलटं करून घ्यायचं आहे. बघा, अशी ही सरळ बाजूकडून आपण पाव इंच शिलाई मारून घेतली आहे. तर बघा, आता आतल्या साईडने ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे. बघा, मुंड्यातील जोड बघा खूप एकदम परफेक्ट असा तंतोतंत जुळलेले आहेत. अशी फिनिशिंग करण्यासाठी नक्की तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, आता आपण इथे पाव इंच शिलाई मारून घेणार आहोत. तर बघा, इथे पाव इंच शिलाई मारून झाल्यानंतर आपण आपलं कमरेचं माप, छातीचं माप आणि जे दंडघराचं माप आहे ते टाकून आपण परफेक्ट म्हणजे आपली फिटिंगची जी रेष आहे ती सरळ येण्यासाठी आपण काय करायचं आहे. बघा, सर्व मापे आता अगदी व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे. दंडघेराचं माप, छातीचं माप, तुमचं जे काय असेल ते तुम्ही मोजायचं आहे आणि त्या पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आता छातीचं माप आहे बघा आपलं, तर छातीचा हा ब्लाऊज आहे. तर इथे 9 इंच माझं येत आहे. तुमचं जे काय असेल तशा पद्धतीने तुम्ही मोजून मार्किंग करायचं आहे. तर इथे कमरेचं माप आहे 30, तर 30चा चौथा भाग येतो 7.5. तर बघा, अगदी हुकाच्या बाजूने हुक पट्टी असल्यामुळे हुकाच्या बाजूने मोजायचं आहे आणि 7.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने तिन्ही मार्किंग एकदम सरळ रेषेत बघा आपलं फिटिंग कसं येत आहे. तर अशा पद्धतीने आपलं फिटिंग आलं पाहिजे सरळ रेषेत. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पण प्रॉपर व्यवस्थित जर केलं ना, तुमचं ब्लाऊजचं फिटिंग पण अगदी असंच येणार आहे. आणि आता आपण ही आपली फिटिंगची रेषा आहे त्यावर शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने ही शिलाई मारून झाल्यानंतर त्याच्या बाजूला आपण पाव इंचाच्या अजून 2 शिलाई एक्स्ट्रा मारायच्या आहे, जेणेकरून कधी पण कोणाचं ब्लाऊज माप हे कमी जास्त होऊ शकतं. त्यासाठी अजून 2 एक्स्ट्रा शिलाई आपण त्याच मापाने पाव इंच अंतर सोडून मारून घ्यायचे आहे. बघा, अशा पद्धतीने मी इथे मारून घेतलेल्या आहेत. तर बघा, तुम्ही किती पाहू शकता किती सरळ रेषेत आपलं ब्लाऊजचं फिटिंग आलं आहे. तर अशा पद्धतीच्या फिटिंगसाठी आजचा व्हिडिओ हा तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहिला असेल. तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्ही बघा, फिनिशिंग खूप छान असं आलेलं आहे एकदम सरळ रेषेमध्ये. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.